नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे गुण भरण्यासाठी आलेले आहेत आणि ही सुविधा 2 दिवस झाले सुरू झालेली आहे। आता याची मुदत 27 डिसेंबर 2025 पर्यंत आहे। आता हे मार्क भरण्यासाठी तुम्हाला तुमचा टीचर आयडी लागतो। हा टीचर आयडी जर त्याचा पासवर्ड तुम्ही विसरला असाल तर तो फॉरगेट कसा करायचा आणि तो रिसेट कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम विद्यापीठाच्या वेबसाईट वरती जायचंय। वेबसाईट वरती गेल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे अनेक ऑप्शन दिसतील, तर त्यामध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या होम पेजला बीओडी आणि त्यामध्ये बीओडी ऑनलाइन हा ऑप्शन आहे, हा निवडायचा आहे। हा निवडल्यानंतर इथे तुम्हाला लॉगिनचा पर्याय दिसतोय, त्यावरती क्लिक करा। लॉगिनच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथेच टीचर फॉरगेट पासवर्ड हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे इथे तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील। इथे इंटर युजर नेम और पॅन कार्ड नंबर, तर इथे तुम्ही तुमचा पॅन कार्ड नंबर टाकू शकता किंवा युजर नेम जो तुमचा टीचर आयडी असेल किंवा टीचर आयडी शक्यतो इथं तुमचा युजर नेम म्हणून असतो। युजर नेम तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही पॅन कार्डचाच वापर करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथं सगळं डिटेल भरून घ्या। त्यानंतर नेक्स्ट स्टेप हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर तो जो तुमचा रजिस्टर मेल आयडी असतो म्हणजे टीचर आयडी ला जो तुम्ही मेल आयडी दिलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि तुमचा मोबाईल नंबर जो रजिस्टर मोबाईल नंबर केलेला आहे तुमच्या टीचर आयडी साठीचा तर त्याचे शेवटचे 4 डिजिट दिसतील। तर इथं तुम्ही मेल वरती देखील पासवर्ड पाठवू शकता फॉरगेट पासवर्ड म्हणून, किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलला जर कधी कधी मोबाईलला नेटवर्क नसतं किंवा काही प्रॉब्लेम झालेला असतो तर अशा वेळेला तुम्ही मेलचा वापर करू शकता किंवा SMS चा वापर करू शकता। आता इथे मी मोबाईलचा SMS चा ऑप्शन निवडतोय आणि त्यानंतर इथे सेंड SMS हा ऑप्शन या ठिकाणी दिसतोय। त्याच्यानंतर जर समजा तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही मेल वरती देखील अशा पद्धतीने सेंड मेलचा ऑप्शन दिसतोय, तर इथे तुम्ही कुठलाही एक ऑप्शन करून घ्या आणि त्यानंतर सेंड SMS असं क्लिक केलं की त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP जातो। तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड रिसेट करण्यासाठी येणार आहे। आता मी OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी टाकून घेतोय। तो OTP टाकल्यानंतर कन्फर्मचा ऑप्शन आहे त्यावरती काय करायचं क्लिक करायचंय। कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचंय। पासवर्ड टाकताना तुम्हाला इथे बघा काही सूचना आहे। 8 कॅरेक्टरचा तुमचा पासवर्ड असणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी तुम्ही कॅपिटल स्मॉल असं अल्फाबेट वापरू शकता आणि त्याच्यामध्ये अंक देखील तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारे पासवर्ड तुम्ही सेट करू शकता। फॉर एक्झाम्पल साठी तुम्हाला मी पास 1 2 3 अशा प्रकारे तुम्ही करू शकता किंवा पास 1 2 3 4 अशा पद्धतीने, किंवा तुम्हाला जे पासवर्ड इथे तुम्हाला सेट करायचा आहे 8 अंकाचाच या ठिकाणी 8 कॅरेक्टरचा सेट करायचा आहे। तुम्ही मोबाईल नंबर किंवा तुमची डेट ऑफ बर्थ किंवा कुठलाही तुम्ही पासवर्ड नंबर नुसते टाकले तरी चालेल किंवा तुमचं नाव जरी टाकलं तरी चालेल। अशा प्रकारे तुम्ही तुमचा न्यू पासवर्ड आणि पुन्हा तोच कन्फर्म न्यू पासवर्ड आणि त्यानंतर सबमिट करायचंय। त्यानंतर सबमिट करायचंय। सबमिट केल्यानंतर इथं तुमच्या पुढे एक पॉपअप मेसेज ओपन होईल, युअर पासवर्ड इज सक्सेसफुली चेंज। अशा प्रकारे आपण आपला पासवर्ड जो आहे तो पासवर्ड या ठिकाणी सक्सेसफुली चेंज केल्याच्या नंतर एक पॉपअप मेसेज येतो आणि त्यानंतर इथे ओके करा आणि ओके केल्यानंतर तुमचा पासवर्ड या ठिकाणी सक्सेसफुली या ठिकाणी चेंज होऊन जाईल। त्यानंतर पुन्हा आता इथं आपल्याला टीचर लॉगिनला जायचंय। टीचर लॉगिनला जाण्यासाठी इथं एक्झामिनेशनचा ऑप्शन दिसतोय होम पेजला। त्यानंतर इथं कॉलेज लॉगिन नंतर इंटरनल एक्सटर्नल मार्क एंट्री सिस्टम फॉर ऑक्टोबर नोव्हेंबर 2025 इथंच लॉगिन नाव हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथं मार्क भरण्यासाठीचे जे ऑप्शन आहेत त्याच्यावरती इथं तुमचा टीचर आयडी टाका आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि त्यानंतर इथे तुमचा कॅप्चा कोड जो आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करा। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा टीचर आयडी पासवर्ड रिसेट करू शकता आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।